सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासन किती बेशिस्त व झोपलेल्या अवस्थेत आहे। आज तिसरा दिवस झाले तक्रार देऊन सुद्धा अद्याप शेरी नाला दूषित सांडपाणी कृष्णा नदीत मिसळत आहे। वृत्तपत्र माध्यम यांनी सुद्धा तक्रार दखल घेऊन पेपर बातमी दिली आहे, तरी सुद्धा प्रशासन झोपलेले आहे। सांगली, मिरज, कुपवाड शहर क्षेत्रामध्ये कृष्णा नदीच्या पात्रामध्ये शेरी नाल्याचे पाणी अमरधाम स्मशानभूमीच्या उजव्या बाजूने सरळ गटार फोडून सोडण्यात आली आहे। याबाबत आम्ही दिनांक 13/3/2026, दिनांक 14/3/2026 व दिनांक 15/3/2026 रोजी पुन्हा जिल्हा प्रशासन व सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रादेशिक नियंत्रण मंडळ कोल्हापूर यांच्याकडे रीतसर लेखी पत्राद्वारे सदर सांडपाणी नदीत मिसळत असल्याची तक्रार केली आहे, परंतु अद्याप प्रशासनाने याबाबत दुर्लक्ष केले आहे। आज पुन्हा दिनांक 15 रोजी स्थळ पाहणी केली असता हे पाणी कृष्णा नदीत मिसळत असल्याचे दिसून आले। सांगली, मिरज, हरिपूर, अंकली, उदगाव अशा अनेक गावांना हे दूषित पाणी पाजण्याचं काम प्रशासन करत आहे। गेल्या अनेक वर्षापासून शेरी नाल्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत असून याला पूर्णपणे जिल्हा प्रशासन व सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेचे प्रशासन, लोकप्रतिनिधी याला जबाबदार आहेत। प्रशासन सांगलीच्या जनतेला शुद्ध पाणी देत नाही, तर सांगलीच्या जनतेला विष पाजत आहेत। कृष्णा नदीला 12 महिने पाणी असताना आज या नदीची अवस्था प्रशासनाने दूषित करून सोडली आहे। याबाबत प्रशासनाने त्वरित कारवाई केली नाही तर नाईलाजाने आम्हाला हरित न्यायालयात दाद मागावी लागेल। रवींद्र कुबेर वळवडे, अध्यक्ष, सृष्टी संवर्धन फाउंडेशन, सांगली, कोल्हापूर।